शनिवार रविवार जर मराठी मुंबईत आले तर सोमवारचं आंदोलन खूप छान असणार आहे. त्यामुळं ही वेळ मराठीवर येऊ देऊ नका. आम्ही मुंबई सोडत नसतो, नाही. त्याच्यावर आम्ही काय करता तुम्ही 100 पोलीस आले तरी जेलात नेते आणि 1 लाख फौज पाडला तरी पोलीस जेलात नेते आणि जेल उपोषण करू, पण सुट्टी नाही. नियमाचं पालन करून आंदोलन आमचं शांततेत सुरू राहणार. काही वेळ आली तरी राहणार. राहिला विषय सरकारचा. सरकारने किती आमच्या विरोधात न्यायालयात जाऊन इकडे जाऊन तिकडे जाऊन अन्याय करायचा प्रयत्न केला तरी सरकारला सांगतो, तरी फडणवीसांना नाही सांगतो. सगळ्या मागणीची हैदराबादचं गॅजेटियर, सातारा संस्थांचं गॅजेटियर याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडत नाही. मराठा आणि कुणबी हा एकच आहे. या ज्याशिवाय मुंबई सोडत नाही. सगळ्या स्वराज्याच्या अधिसूचनेची अंमलबजावणी ती पण होणं गरजेचं. त्याला काय अडचण येते आम्हाला सांगा. सगळ्या स्वराज्याच्या अधिसूचनेला अंमलबजावणी काय अडचण येते सांगा. मराठा आणि कुणबी एक आहे, याला पण काय अडचण येते आम्हाला सांगा. सरसकट राज्यातल्या केसेस मागा घेऊन आमच्यावर हल्ला करणाऱ्या पोलिसांना बडतर्फ करून त्यांच्यावर 120, 307 सारखे गुन्हे दाखल होणं आवश्यक. बलिदान गेलेल्या कुटुंबाला तातडीनं तात्काळ लगेच आर्थिक मदत आणि शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी देणं आवश्यक द्यावी. आतापर्यंत 58 लाख नोंदी सापडल्यात. 58 लाख नोंदी सापडल्यात. महाराष्ट्रातल्या प्रत्येक ग्रामपंचायतला या नोंदी चिटकून जागच्या जागेवर अभियान देऊन जागच्या जागेवर प्रमाणपत्र, कुणबी प्रमाणपत्र वाटप करणं आवश्यक आहे. ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र निघाले त्यांच्या व्हॅलिडिटीला तातडीनं लगेच देणं गरजेचे. त्याशिवाय आम्ही इथून उठत नाही. शिंदे समितीला मुदतवाढ दिली तर शिंदे समितीला रेकॉर्ड शोधणं सुरू ठेवलं पाहिजे. 33-34 सरकार 36 सुद्धा तपासला गेला नाही. देवस्थानाचे दस्तावेज शोधले गेले नाही. ही शिंदे समितीनं आता शोधणं गरजेचं आहे. 33-34 सरकार 36 सुद्धा गोशवारा शोधणं गरजेचं आहे. कारागृहातला रेकॉर्ड शोधणं गरजेचं आहे. पोलीस पाटलाचा शोधणं गरजेचं आहे. देवस्थानाचा रेकॉर्ड शोधणं गरजेचं आहे. आणि त्याचे कुणबी प्रमाणपत्र लोकांना देणं आवश्यक आहे. हे काम शिंदे समितीने करावं. बरोबर शिंदे समितीला एक अधिकृत स्वतंत्र त्याचं कार्यालय असणं आवश्यक आहे. हे नाही, हे दिलं जावं. त्यांना मोडी लिपी, फारसी, उर्दू सगळ्या अभ्यासाकडे देणं गरजेचं आहे. हे केले गेले पाहिजे. तुम्ही किती सरकारनं आम्हाला भिडिलं, आम्ही देत नसतो. मराठीची अवलाद आमची. आम्ही शांत आहे. देवेंद्र फडणवीस साहेब आम्हाला शांत राहू द्या. जे जे बोलतो ते होत असतं माझं. आणखी मराठ्यांना यायची सुरुवात झालेली नाही. शनिवार रविवार जर मराठी मुंबईत आले तर सोमवारचं आंदोलन खूप छान असणार आहे.
त्यामुळं ही वेळ मराठ्याला येऊ देऊ नका. आम्ही मुंबई सोडत नसतो, नाही. त्याच्यावर आम्ही काय करता तुम्ही 100 पोलीस आले तरी जेलात नेते आणि 1,00,000 फौज पाडला तरी पोलीस जेलात नेते आणि जेल उपोषण करू, पण सुट्टी नाही. तुम्ही एखाद्या समाजावर अन्याय होईल असं वागू नका. मराठ्यांना इथून उचकून देणं, काढून देणं ही काळजात रोखणारी सल आहे. फडणवीस ती ऋतू देऊ नका. तुम्ही काही निमित्त जोडून मराठ्यांना आदत मैदानावर उचकून देता. ही सल ती झालेला जिवारी वाद तुम्हाला मागात पुढे आहे. तुम्ही पोलिसांना सांगून अटक करायला लावता, तेही तुमच्यासाठी घातक विषय असणार. पोलिसाला सांगून तुम्ही बाहेर पुढे कोरोना लाठीचार्ज करायला लावता, ते तर तुमच्यासाठी अति घातक होणार आहे. तुमच्या आयुष्यात खूप मोठा टाक तुम्हाला केला. कारण तुमच्याही लोकांना मग महाराष्ट्रात येत आहे, हे पण तुम्ही ध्यानात ठेवा. आम्ही मुंबईत आलो म्हणून तुम्ही मारहाण पोलिसाकडून करायला लावली. तुम्हाला पण तुमच्या लोकांना नेत्याला पण महाराष्ट्रात यायचं, हे पण लक्षात असू दे. त्यामुळे तुम्हाला आणखीन आम्ही शांत आहेत. जितका शांततेत तुम्हाला मार्ग काढता येईल तितका तात्काळ मार्ग काढून मराठ्यांचे प्रश्न सोडून गोरगरीब मराठ्यांचा सन्मान करा. त्यांना पोलिसाच्या हातून अपमान करून तुम्ही त्यांचा अपमान करू नका. त्यांचा सन्मान केला तर देवेंद्र फडणवीस साहेब हे गरीब लोक तुम्हाला कधी विसरणार नाही. पण जर कधी त्यांचा अपमान केला तर त्यांच्या डोक्यात अपमानाचा बदला घ्यायची जीव तयार होईल. त्यामुळं गोडीत तुम्हाला जे करता येईल ते करा. तुम्हाला वाटत असेल तुमच्यापेक्षा आमची संख्या, तुम्ही ज्याच्या जीवावर बोलता त्यांच्यापेक्षा आमची संख्या जवळपास 9.5 पट जास्त आहे. 9.5 पट. जिकडं नाही घुसायचं तिकडं घुसू नका. आणि उगाच आझाद मैदानातून हाकवली, मुंबईतून हाकवली, या वर्गाला थांबवा आणि गोरगरिबाला न्याय कसा देता येईल हे काम करा. करायला आता माझा विषय. मी तरी या आझाद मैदानातून हटत नाही. काय व्हायचं ते होऊ. त्याचे दुष्परिणाम तू जाणं, मग मी मराठी जाणं. त्याच्यानंतर कुठल्याही स्थळाला गेला तरी मी कोणत्याही टोकाला जायला तयार आहे. पण मी मागणीच्या अंमलबजावणी केल्याशिवाय हटायला तयार नाही. मराठी काय असतील हे 350 वर्षानंतर पुन्हा एकदा बघायचं असलं त्याला माझा नाविलाज आहे. पण मी मरोस्तरीतून हटत नाही.